महाराष्ट्राच्या राजकारणात बंडानंतर दिग्गजांचे गड भुईसपाट झाले। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या विधानसभेच्या निकालातून महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा शिंदे ब्रँड प्रस्थापित झालाय। हा शिंदे ब्रँड नेमका कसा प्रस्थापित झाला, काय काय घडामोडी घडल्या, जाणून घेऊ। पवार ठाकरे नंतर महाराष्ट्रात शिंदे ब्रँड। निवडणुकीतील यशानं ब्रँडवर शिक्कामोर्तब। ठाकरे आणि पवार यांच्यानंतर आता शिंदेशाही। याच्यातला एकही माणूस पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून निघून जाईल। शिवसेनेच्या फुटीनंतर सोबत आलेला एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन असा पणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केला होता। तर एकनाथ शिंदेनी अपवाद वगळता आपल्या सोबत आलेल्या आमदारांना जिंकून आपला शब्द खरा करत महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे ब्रँड स्थापन केलाय। मात्र महाराष्ट्रात शिंदे ब्रँड स्थापन होण्यामागची कारणं काय आहेत ती पाहूयात। पुलोदच्या प्रयोगानंतर 1980 मध्ये पवारांच्या 58 पैकी 52 आमदारांनी साथ सोडली। 1985 मध्ये 52 पैकी सर्वच आमदार पराभूत झाले। 1991 मध्ये भुजबळांसोबत शिवसेना सोडणारे आमदार निवडणुकीत भुईसपाट झाले। 1999 मध्ये गणेश नाईकांनी बंड केलं आणि पराभूत झाले। 2005 मध्ये राणेंसोबत सेना सोडलेल्यांपैकी कालिदास कोळंबकर वगळता सर्व पराभूत झाले। 2006 मध्ये राज ठाकरेंनी सेना सोडल्यानंतर 13 आमदार निवडून आणले, मात्र ते टिकले नाहीत। महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी बंडखोरी केली त्यांना जनतेच्या दरबारात पराभवाचा सामना करावा लागला। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा जास्तीचा स्ट्राईक रेट राखला। तर आता विधानसभा निवडणुकीतही शिंदेनी 80 पैकी 57 जागांवर विजय मिळवून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार, ठाकरे, फडणवीस यांच्यानंतर शिंदे ब्रँड प्रस्थापित केलाय। मात्र हा ब्रँड लोकसभा विधानसभेनंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम राहणार का, याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।